महाराष्ट्र सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जमीन धारणेचा निकष ठेवण्यात आलेला नाहीये। मात्र विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या योजनेत इतक्या अटी आणि शर्ती आहेत की बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचितच राहतील। त्याच मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली काढली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर थेट धडक दिली आहे। आता त्यांची मुख्य मागणी काय आहे आणि हे कर्जमाफीचं घोंगडं भिजत का पडलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। सर्वात आधी ही सरकारची योजना काय आहे आणि वादाचा मुद्दा काय आहे आपण ते जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली असून यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तरतूद आहे। जमीन धारणेचा निकष या योजनेत नसेल असं सरकारने जाहीर केलंय। मात्र या योजनेसाठी 36,585 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी विरोधी पक्षांच्या मते या योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। ज्यात शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली रक्कम 2 लाखांपर्यंत माफ केली जाईल असं या योजनेत स्पष्ट केलंय। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर 16 जून रोजी म्हणजेच आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने मराठवाडाभर बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्याची घोषणा होती नको अटी नको शर्ती आम्हाला पाहिजे फक्त कर्जमुक्ती। यात मुख्य रॅली छत्रपती संभाजीनगरात निघाली। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅलीद्वारे धडक देण्यात आली। सकाळी 10 वाजता क्रांती चौक येथून ही रॅली निघाली आणि पुढे या रॅलीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि उपनेते सुभाष पाटील हे स्वतः ट्रॅक्टरवर अग्रभागी बसले होते। हातात बॅनर पोस्टर घेऊन शेतकरी शिवसैनिक सहभागी झाले होते। रॅली सिल्लेखाना मार्ग, पैठण गेट, गुलमंडी, नारळी बाग, पोलीस आयुक्त कार्यालय, जुबली पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकली। पुढे रॅली पोहोचल्यावर काय केलं गेलं तर प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांबाबत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं। फक्त संभाजीनगर नाही तर नांदेड मध्येही शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। एवढंच नाही तर यावेळी कर्जमाफीच्या GRची प्रतिकात्मक होळी करून सरकारच्या धोरणाचा थेट निषेध व्यक्त करण्यात आला। तुम्हाला सांगते हे आंदोलन फक्त शिवसेना ठाकरे गटाचं नाहीये, महाविकास आघाडीमधील इतर पक्षही या मुद्द्यावरून आक्रमक आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। हे आंदोलन रविवारी 14 जून म्हणजेच तिसऱ्या दिवशी सुरू राहिलं। नंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन स्थगित केलं। शेवटी एक लक्षात घ्या, मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच संवेदनशील असतात। बीड, हिंगोली, लातूर, नांदेड या भागात दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाचा इतिहास आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा हा मुद्दा आज फक्त मराठवाड्यापुरता नाहीये तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेती करणाऱ्या घराशी जोडलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी आहे का की शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।